लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवस जो आहे तो पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला, अनेक ठिकाणी गारपीट झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता हे ज्वारीचं पीक या ठिकाणी होतं आणि हे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या शेती पिकांमध्ये अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी जे आहे ते पिकं आडवी झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना यातून काही मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र 2 दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। अनेक लातूर जिल्ह्यातल्या भागांमध्ये काल वादळी वारा झाला, पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आता हे सगळं जे आहे ज्वारीचे कणस यातून काहीही शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण जो आहे तो या ठिकाणी पूर्णतः जो ज्वारीचं शेत आहे यातील जे हे पीक आहे हे आडवं झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये काल जो पाऊस झाला, परवा दिवशी जो पाऊस झाला, वादळी वारा झाला, त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे आहे ते गारपीट देखील झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हे सगळे शेत जे आहे ते शेती पिकं आडवे झाल्याचं पाहायला मिळतं। एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये जो आहे तो मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं झालेलं आहे। शेतकरी सांगतायत की पंचनामे करा, मात्र अजूनही कुठलेही पंचनामे झाले नाहीत। लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय आणि नुकसान झालेलं असताना पंचनामे का होत नाहीत असा सवाल देखील शेतकरी करत आहेत। त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करावेत अशीच मागणी होते। आपण पाहू शकता या ठिकाणी काहीही यात उरणार नाही आता, कारण याच्या मुळा पूर्णतः जे आहे ते उखडून गेल्याचं पाहायला मिळते। या मुळा उखडल्यामुळं यातून काहीही मिळणार नाही आणि हे सगळं पूर्णतः उद्ध्वस्त जमीनदोस्त सगळं पीक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पंचनामे कधी होणार आणि शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अशा पद्धतीचा अवकाळी पाऊस झाला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय।